नमस्कार मैत्रिणींनो, आज बाहेर छान असा पाऊस पडत आहे. त्यामुळे आज मी चण्याचं सूप बनवणार आहे आणि हे सूप फार छान झालं होतं. तुम्हीसुद्धा नक्की करून बघा. पहिल्यांदा मी इथे 5 ते 6 तास हिरवे चणे चांगले भिजवून घेतले होते. नंतर ते आता मी मीठ आणि एक तमालपत्र टाकून कुकरला 5 ते 6 शिट्या करून घेणार आहे. चणे आपले चांगलेच शिजून झाले आहेत. छान असे मऊ असे चणे आपले शिजून झालेले आहेत. आता थोडे चणे मी ह्यातले काढून थंड करून मिक्सरला त्याची बारीक अशी पेस्ट करून घेणार आहे. पेस्ट आपली बनवून झाली आहे. ती आता मी या बॉईल केलेले आपले जे चणे आहेत त्यामध्ये हे मिक्स करून घेते. चांगले व्यवस्थित ते मिक्स करून त्यात थोडं आपल्याला किती घट्ट हवं आहे, किती पातळ हवं आहे त्याप्रमाणे पाणी टाकून ते ॲडजस्ट करून घ्यायचं. यात मी मीठ घालून घेते. मीठ आपण चणे शिजवताना सुद्धा टाकलं होतं, त्यामुळे नंतर टाकताना काळजीपूर्वक टाकून घ्यावं. नंतर एका पॅनमध्ये आता मी बटर घेतलं आहे. त्यात आलं, लसूण आणि एक मिरची ठेचून घेतली आहे. ती आपण आता ह्याच्यात व्यवस्थित परतून घेऊया. गॅसची फ्लेम आपल्याला लोच ठेवायची आहे, कारण आपल्याला हे जास्त लाल होऊ द्यायचं नाही आहे. नंतर एक बारीक चिरलेला कांदा याच्यात टाकून घ्यायचा आहे आपल्याला. तो सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून ट्रान्सपरंट होईपर्यंतच तो परतायचा आहे. तो सुद्धा जास्त लाल होऊ द्यायचा नाही. आता यात मी आपले शिजवलेले जे चण्याचे पाणी आहे ते मिक्स करणार आहे. आता याला चांगली उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यावर याच्यावर असा जो फेस आला आहे तो मी आता काढून घेते. नंतर यात आता मी अर्धा चमचा काळी मिरी पावडर घातली आहे. आता याला छान उकळी आली की आपलं चण्याचं सूप तयार आहे. सर्व करताना त्यात मी थोडा कांदा घेतला आहे. त्यात आपलं तयार सूप आता घालून घेणार आहे. त्यावर थोडं आता लिंबू पिळून घेणार आहे. आणि गार्निशिंगसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची. गरमागरम असा आपला सूप
तयार झालं आहे. नक्की करून पहा.